रात्री झोपी गेलेली तरुणी बनली नागिन. सकाळी बेडरूममधील दृश्य पाहून अख्खं गाव हादरलं. नेमकं काय घडलं त्या रात्री? खरंच एखादी तरुणी इच्छाधारी नागिन बनू शकते की या सगळ्यामागे आहे एखादं थरारक रहस्य? शेवटपर्यंत ऐका, कारण सत्य समजल्यावर तुम्हीही स्तब्ध व्हाल. उत्तर प्रदेश राज्यातील औरैया या जिल्ह्यातील एका शांत गावात ही घटना घडली आणि काही तासातच संपूर्ण परिसरात सावट पसरलं. रात्री सर्व काही सुरळीत होतं. 25 वर्षांची रीना आपल्या खोलीत झोपायला गेली होती. घरात सगळे नेहमीप्रमाणे झोपले. कोणालाच कल्पना नव्हती की सकाळी उठल्यावर त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का त्यांची वाट पाहत आहे. सकाळी आईने रीनाला उठवण्यासाठी दरवाजा ढकलला. दरवाजा आतून उघडाच होता. "रीना, उठ बाळा," आवाज दिला, पण प्रतिसाद नाही. आई पुढे सरकली आणि पुढच्याच क्षणी तिच्या तोंडून किंकाळी फुटली. बिछाण्यावर रीना नव्हती, पण तिच्या जागी पडलेली होती 5 फूट लांब सापाची कातडी. घरात एकच गोंधळ उडाला. वडील धावत आले. भावंड घाबरून थरथर कापू लागली. बिछाण्यावर अगदी व्यवस्थित पसरलेली ती कातडी पाहून सगळ्यांच्या अंगावर काटा आला. जणू एखादा साप काट टाकून तिथून नाहीसा झाला होता. क्षणभर बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली. रीना नाहीशी झाली. तिच्या जागी सापाची कातडी सापडली. कोणी म्हणालं नागानं तिला नेलं. कोणी कुजबुजलं ती इच्छाधारी नागिन होती. तर काहींनी तर ठाम सांगितलं, काल रात्री कुणाला घराजवळ साप फिरताना दिसला होता. गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. काही महिलांनी देवळात जाऊन घंटा वाजवायला सुरुवात केली. कुणी मंत्रतंत्रांची चर्चा करू लागलं. ही साधी गोष्ट नाही, असं सगळ्यांचं मत होतं. रीनाच्या कुटुंबाची अवस्था बिकट झाली होती. मुलगी कुठे गेली, जिवंत आहे की नाही, की खरंच काही दैवी प्रकार घडला? भीती आणि संभ्रम यांच्या छायेत त्यांनी पोलिसांना फोन केला. घटनेची माहिती मिळताच फफूंद पोलीस ठाणे येथील अधिकारी तात्काळ गावात दाखल झाले. पोलिसांनी घर सील केलं. खोलीची तपासणी सुरू केली. सुरुवातीला पोलिसांनाही हा प्रकार रहस्यमय वाटत होता. खिडक्या बंद, दरवाजा आतून उघडा, जबरदस्तीचे कोणतेही चिन्ह नाही आणि बिछाण्यावर नीट पसरलेली सापाची कातडी. गावकरी बाहेर राहून कुजबुजत होते. काहींनी मोबाईलवर फोटो काढले. सोशल मीडियावर नागिन प्रकरण म्हणून पोस्ट फिरू लागल्या. भीती हळूहळू अंधश्रद्धेत बदलत होती. पण पोलिसांनी शांतपणे तपास सुरू ठेवला. रीनाचा मोबाईल कुठे आहे? ती शेवटी कोणाशी बोलली होती? खोलीत साप शिरल्याचे काही ठसे आहेत का? हळूहळू काही धागेदोरे सापडू लागले. रीनाचा मोबाईल गायब होता. कपाटातून काही कपडेही नव्हते आणि महत्त्वाचं म्हणजे ती कातडी खूपच स्वच्छ आणि कोरडी होती. जणू ती कुठून तरी आणून मुद्दाम ठेवली गेली होती. पोलिसांनी रीनाच्या कॉल डिटेल्स काढल्या. एका विशिष्ट नंबरवर तिचे वारंवार कॉल दिसू लागले. तो नंबर गावातल्याच एका तरुणाचा होता. तपासाचा फोकस अचानक बदलला. त्या तरुणाची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्याने काहीच माहिती नसल्याचं सांगितलं, पण मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड्सनी वेगळीच कहाणी सांगायला सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेजची तपासणी केली. गावाच्या बाहेरच्या रस्त्यावर रात्री उशिरा 2 सावल्या दिसल्या. एक मुलगा आणि एक मुलगी. हळूहळू सगळं चित्र स्पष्ट होऊ लागलं. ज्या नागिनची चर्चा गावभर सुरू होती ती प्रत्यक्षात प्रेमात पडलेली एक तरुणी होती. रीनाचं त्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. घरच्यांना हे मान्य नव्हतं, त्यामुळे दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. पण आपण फक्त घर सोडून गेलो असं वाटू नये म्हणून रीनाने एक धक्कादायक प्लॅन आखला. तिने आधीच कुठेतरी सापाची कातडी मिळवली. रात्री सगळे झोपल्यावर ती शांतपणे घरातून बाहेर पडली आणि जाण्याआधी स्वतःच्या बिछाण्यावर ती कातडी पसरून ठेवली, जेणेकरून सकाळी उठल्यावर सगळे घाबरून जातील आणि तिच्या बेपत्ता होण्याला रहस्यमय वळण मिळेल. तिचा असा अंदाज बरोबर ठरला. गावात अंधश्रद्धा पसरली. नागिनची चर्चा रंगली. सुरुवातीला कुणाच्याही मनात ती पडून गेली असेल हा विचारही आला नाही, पण पोलिसांच्या बारकाईने तपासामुळे सत्य बाहेर पडलं. फफूंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय कुमार यांनी सांगितले की घटना एखाद्या फिल्मी कथेसारखी आहे. तरुणीने मुद्दाम सगळं नाटक रचलं होतं. आम्ही दोघांचा शोध घेत आहोत. काही तासातच गावातील भीतीचा माहोल शांत झाला. नागिन, इच्छाधारी साप, दैवी शक्ती या सगळ्या चर्चा थांबल्या. उरलं ते फक्त एक वास्तव, प्रेमासाठी रचलेलं नाट्यमय पलायन. ज्या घटनेने अख्खं गाव हादरलं होतं ती प्रत्यक्षात एका तरुणीचा धाडसी पण वादग्रस्त निर्णय ठरला. आणि शेवटी सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न उरला, जर पोलिसांनी तपास केला नसता तर आजही कदाचित त्या गावात नागिनची गोष्ट सांगितली जात असती. ही घटना आपल्याला एक गोष्ट शिकवते, प्रत्येक रहस्याच्या मागे अंधश्रद्धा नसते. कधीकधी त्यामागे असतं एक नियोजनबद्ध नाटक. रात्री झोपलेली तरुणी नागिन बनली नव्हती, ती फक्त प्रेमासाठी घर सोडून गेली होती. आणि सत्य समजताच गाव खरंच हादरलं.